आज आपल्याला बनवायचा आहे पनीर रोल। त्यासाठी घ्यायचा आहे 2 चमचे दही, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर, अद्रक लसूण पेस्ट, कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ टाकून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात पनीर टाकून ते आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचे आहे। आता आपण रोलसाठी लागणारी ग्रीन चटणी तयार करून घेऊयात। त्यासाठी घ्यायचे आहे थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण आणि ह्यात थोडासा अर्धा लिंबू पिळून आणि थोडं पाणी टाकून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। आता आपण रोलसाठी लागणारी स्टफिंग बनवून घेऊ। त्यासाठी थोड्याशा तेलात मॅरिनेट केलेलं पनीर टाकून हे पनीर चांगलं आपण भाजून घेऊयात। त्यात आता चॉप केलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून हे सुद्धा ह्यात चांगलं परतवून घेऊयात। या भाज्या लवकर शिजाव्यात म्हणून आपण त्याला एक वाफ द्यायची आहे। आता आपलं स्टफिंग रेडी आहे। आता रोल बनवायला चालू करूयात। त्यासाठी घेतलेली आहे मी चपाती, त्यावर हे सगळं स्टफिंग पसरवून घेतलेलं आहे आणि त्यात वर तयार केलेली ग्रीन चटणी, टोमॅटो केचप आणि चाट मसाला टाकून हा रोल तयार केलेला आहे। आपला रोल आता खाण्यासाठी तयार